सारखा महामारी आली, जग बंद पडलं, नाही मंदिरं बंद पडले, पण माझ्या शेतकरी बांधवाचं बांधावर जायचं आणि शेतावर जायचं हे बंद झालं नाही. त्याचं कारण होतं हिप्राच्या आणि शेतकऱ्यांचे प्रयोगात जात आहे. हिप्राच्या उपाशी नेली नाही पाहिजे हा शेतकऱ्याच्या मनामध्ये असलेला संकल्प त्यांनी जो पूर्णत्वास नेला. स्वतःच्या लेकराबाळाचा विचार केला नाही, परंतु जगाचा विचार करून शेतकऱ्यांनी अख्ख्या भारत देशालाच नव्हे तर जगाला देशांनी अन्नधान्य पुरवलं. मोठं काम करणारा शेतकरी वर्ग स्वतःच्या लेकराबाळाची पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस शेती करतो आणि त्याच्या शेतीला हे मला शेतीमालालाही योग्य भाव दिला जात नाही. विलक्षण लागले म्हणले जाते स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्याच्या पिकाला खर्चाच्या 1.5 पट भाव देऊ, शेतकऱ्याला वीज फुकट देऊ, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. अरे काय शेतकऱ्यासाठी तुम्ही खेळणी लावली का? किती आश्वासनं दिली आणि किती आश्वासनं पूर्ण केले? आता सरकारला आपण जेव्हा विचारला पाहिजे, किती दिवस शेतकऱ्यासोबत खेळता? भारत स्वतंत्र होऊन 75-80 वर्ष झाले, तरीही शेतकऱ्याच्या मागण्या त्याच, प्रश्न तेच आणि उत्तर तेच. सर्व शेतकरी खूप दुखावलेले आहे आणि त्या गोष्टीवर बोलत आहोत. तुमच्या पुण्याचा विषय आम्ही कळवलेला आहे आणि सर्व अधिकारी तुमच्या पाठीशी आहे, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. पाठीशी नको साहेब, ऐका ना हजर साहेब, ते पाठीशी नको, पाठीशी आले ते पाठीमध्ये खंजीर खूप असतंय. मला सांगा 8 दिवस झाले त्या पुलाला काहीच केलं नाही, कोणी काय कधी करणार ते मला टाइम बॉन्डेड सांगा. मला तुम्ही 1 दिवसात करतो 2 दिवसात करतो सांगा, नाही लोक उठत नाहीत. मलाही लगेच माझ्या अखत्यारीतला विषय आहे, तरी पण त्या विचारतोय आणि 2 दिवसात मी करून द्यायला सांगतो त्यांना. पण असं म्हणू नका की साहेब तुम्ही शब्द दिला म्हणून, पण मी 100% तुमच्या गांभीर्याने रात्रीच घेतलेली आहे. 2 दिवसात करून नाही मी तुमच्या दारात येऊन बसणार होता, इथे रस्त्यावर नाही बसणार होता, तुमच्या दारात येऊन बसणार. ठीक आहे, माझ्याकडे तसं फंडिंग नसते, पण मी 100% कलेक्टर साहेबांना बोलून एकंदरीत गावकऱ्यांचं असं मत येतं की आपण दरवेळेस रस्त्यावर उतरतो, प्रशासनाला त्याचं गांभीर्य नाहीये, जिल्हा प्रशासनाचे मुख्य अधिकारी येत नाहीत, काय नाहीत, मंडळ अधिकारी तलाठी यांना पाठवून देतात आणि आमच्या तुम्ही येत नाहीत म्हणून त्या तलाठी मंडळाने त्यांना बोलणे खावतात आमचे. आमची अजून एक मागणी अशी आहे मुख्य की आता मला सांगा की पंचनामे करण्यासाठी काय आहे का शिल्लक? ढेकळे रानामध्ये राहिले आता शिल्लक, सरसकट कमीत कमी द्या ना नुकसान भरपाई. प्रशासनाला कळवा आमची विनंती की आता ओला दुष्काळ जाहीर करा. बीड जिल्ह्यात पंचनामे करण्यासारखं काही राहिलं नाही. कायचे नोंदीन कशाचे पंचनामे करण्यासारखे सर? आता तुम्ही सांगा बरं, तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे, सांगा तुम्ही काय आणि पुलाचं सांगा शेवटचं, पुलाचं कधी करणार? दुरुस्त जाणे येणं पण दुरुस्त करावं लागेल ना. ठीक, ओके, धन्यवाद. तुमचं ऐकून रस्ता लोक आम्ही बंद करतो. हा चाल ओके चाल, धन्यवाद सर. आपल्या न्याय मागण्यासाठी जमलेले तमाम शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांना गेल्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली. बीड जिल्ह्यातील 29 महामंडळ महसूल मंडळ जे आहेत ते अतिवृष्टीमध्ये आहेत आणि सगळ्यात जास्त बीड तालुक्यामध्ये 107 mm पाऊस झाला लिंबागरेज महसूल मंडळामध्ये अशी नोंद आहे. आता नेमकं सरकारला ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी नेमकं काय हवंय हा प्रश्न आहे. या ठिकाणी लोकांची घरं पडली, कित्येक वर्षापर्यंत असणारी पुलं पडली आणि जर शेतामध्ये गेलं तर गुडघ्यापेक्षा जास्त आता सध्या पिकामध्ये पाणी आहे. तलाठी साहेब तुम्ही काय म्हटले? पीक पाण्याचा विषय
अहो 8 दिवसापूर्वी तुम्ही या ठिकाणी येऊन गेला, ग्रामविकास अधिकारी आले, मंडळ अधिकारी आले, तुम्ही आलतात ना त्या पुलापाशी. नियमाप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन जागा आहे का मेलेलं जिल्हा प्रशासनाचं? तुम्ही त्या ठिकाणी तहसीलदारला फोन केला, मी फोन केला होता. त्यानंतर दुपारी सरपंच साहेब बांधकाम विभागाचे अधिकारी आले, बरोबर आहे. त्या घटनेला काल 8 दिवस होऊन गेलेत. काय केलं तुम्ही तिथं? ते पुलाला अजून तुम्ही काहीच दुरुस्ती केली नाहीये तुम्ही. आणि तुम्ही सांगता की प्रशासन काय करतंय म्हणून. तुमचं ऍप चालत नाहीये. ते तुम्ही ज्या ऍपला म्हणतात ना तुम्ही की डाउनलोड करा, EY करा, KYC करा, काय करा. आता जर तुम्ही शेतकऱ्याच्या रानामध्ये गेलात ना, तुम्हाला शेती पीक तर सोडून द्या, माती वगैरे शिल्लक राहत नाहीये. आणि तुम्ही आम्हाला सांगता शेतकऱ्यांना की EYC करा, पीक करा, नाही करा. मला वैयक्तिक तुम्हाला बोलण्याचं काम, तुझं वैयक्तिक बोलत नाहीये मी तुम्हाला. मी प्रशासनाला बोलतोय. माझा प्रश्न प्रशासनाला. कारण की जेव्हा लोकांचे घरं उद्ध्वस्त होतात, रात्र लोकांना जागा नाहीये या ठिकाणी. आणि प्रशासन, जिल्हाधिकारी, निधन जिल्हाधिकारी हाकलण्याच्या लायकीचा जायतला. का हाकलण्याच्या लायकीचा जायचं कारण सांगतो मी तुम्हाला. ऑगस्ट मध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्या अतिवृष्टीचा अहवाल ताबडतोब मंत्रालयामध्ये जाणं गरजेचं होतं. परभणी जिल्ह्याला आतापर्यंत मदत जाहीर पण झाली, परंतु बीड जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऑगस्ट महिन्याचा नुकसानीचा जो निधी मागण्याचा प्रस्ताव असतो तो 17 डिसेंबरला पाठवलाय मंत्रालयामध्ये. 17 डिसेंबरला 1 महिन्यानंतर. कशाला पाहिजे असला अधिकारी आपल्याला? जो अधिकारी शेतकऱ्याविषयी संवेदनशील नाहीये, ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांविषयी गांभीर्य नाहीये. मुळामध्ये जगाला पोचणारा बळीराजा, जर बळीराजाविषयी अधिकाऱ्यांना गांभीर्य नसेल तर तसले अधिकारी आमच्या जिल्ह्यातून हाकून लावले पाहिजे अशी मी हाजीदाराला पुन्हा एकदा विनंती करतो. कारण की काल पाहिलं मी, काल एक व्हिडिओ काढला त्या ठिकाणी बघायला गेलो तर एक शेतकरी दुधाचे कॅन स्वतःची मुलगी पाठीमागे शाळेत जाण्यासाठी आणि ते कोपऱ्यावरनं कडाकडावरनं गेली. उद्या जर त्या ठिकाणी पूल खचला असता आणि ती मुलगी पडली असती, तुम्ही काय पंचनामे करायला आले असते त्या मुलीच्या मृतदेहाचे? तुम्हाला प्रशासनाला अजिबात काही त्याचं गांभीर्य नाहीये. तुम्ही फक्त या ठिकाणी येता. जेव्हा आम्ही म्हणतो की तहसीलदारने या ठिकाणी आलं पाहिजे, तेव्हा तहसीलदार मंडळ अधिकारी पाठवतात, मंडळ अधिकारी तलाठी सोबत घेऊन येतात. गाव कृषी विभाग आहे का पाहण्यासारखं? आहे काही? आहे का शेतामध्ये काही नोंद करण्यासारखं? सांगा ना, आहे का? लोकप्रतिनिधी येतात, रोडच्या कडेला जे असं ते जागा वस्तू त्या ठिकाणी पाय बसवले पुन्हा भरून येतात, असं करतात. मला तुम्हाला बोलायचं, पण माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं गांभीर्य ओळखून घ्या. शेतकरी ज्या ठिकाणी जेव्हा रस्त्यावर बसतोय या ठिकाणी त्याच्या मनामध्ये तीव्र संताप आहे. आता सरकारला डोळे मारू शकत नाही, ते व्यथा आहे त्याची. परंतु त्यामुळे तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात, हा जो राग आम्ही व्यक्त केला प्रशासनाच्या विरोधामध्ये तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा अशी माझी विनंती आहे. आता मला सांगा, तुम्ही किती दिवसामध्ये तो पूल नीट करणार? तुम्ही सांगा. 8 दिवस.